30व्या दिवशी ही व्हॅल्यू कितपत जाईल? 20,000, 30,000, लाख, 50 लाख, 7 लाख, 50 लाख. दिस व्हॅल्यू ग्रोज टू 53 करोड्स. ते 30 दिवसाच्या टाइम पिरियड मधलं. येस. जेव्हा पैसे कमवायला सुरुवात करतो त्यांची आधी स्वप्न मोठी असतात. 2 लाखाचा फोन घ्यायचा आहे, मला ही कार पाहिजे, मला हे घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. गरज नसताना कर्ज घेतात. 100 रुपये मिळवले तर पैसे वाचवण्याच्या आधी खर्च कुठं करायचं याचं नियोजन होतं. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचंच स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती आणि आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्याकडे खास विशेष गेस्ट आहेत. या गेस्ट बद्दल सांगायचं झालं तर इतकंच सांगेन की या गेस्टकडून आम्हाला बरंच काही शिकण्यासाठी मिळालेलं आहे आणि या व्हिडिओ नंतर तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतील. सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती आज बोलणार आहे ते म्हणजे आपण पैशाच्या विषयावरती. म्हणजे या जगामध्ये असं म्हणतात की जग कशानं चालतंय नाही चालतंय माहीत नाही, मात्र पैशाशिवाय तर काही चालू शकत नाही. आणि हा पैशाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय कसा हाताळायचा हेच आज आपण शेवटपर्यंत जाणून घ्या. त्यामुळे शेवटपर्यंत बघायला कंटिन्यू पॉडकास्ट विसरू नका. आज आपल्यासोबत गेस्ट आहेत भरतकुमार सोनी सर. एक उत्तम असे फायनान्शियल क्षेत्रातलं एक मोठं चांगलं नाव आपण म्हणू शकतो. ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं ते स्वतः एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. लोकांना चांगले सल्ले देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज SIP असेल, म्युच्युअल फंड्स असतील आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये आज 2000हून अधिक क्लायंट्स ज्यांनी अगदी कमी वयामध्ये जोडलेले आहेत. असं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व भरतकुमार सर. स्वागत आहे आपलं आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचं आहे, आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात मोठी खंत म्हटली जाते की आपल्या देशामध्ये आर्थिक साक्षरता फार कमी. लोकांना आर्थिक साक्षरतेबद्दल फार माहीत नाही असं म्हटलं जातं. मग अशामध्ये एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काय सांगा? अगदी बरोबर आहे. आज जर बघितलं तर फिनान्शियल लिटरसी खूप गरजेची आहे आणि आपल्या भारत सारख्या देशांमध्ये जर बघितलं तर ह्याची फार कमतरता जाणवून येते. इनफॅक्ट असंही बघितलं जातं, जर आपण बघतो की आज अमेरिकाला जर बघितलं तर वी रिकॉल इट ॲज अन सुपर पॉवर नेशन. तर ते का सुपर पॉवर आहे? बिकॉज दे हॅव बेस्ट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. आपण जर जापानकडे बघितलं तर तेही एक सुंदर देश म्हणून मोजलं जातं. आर्थिक दृष्ट्याही ते चांगलं सक्षम आहे. का आहे? बिकॉज दे यूज बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी. चायना ही आज त्यातल्या त्यात एक चांगलं नाव आहे. बिकॉज दे यूज देअर पॉप्युलेशन म्हणून ते एक चांगलं आहे. आज भारत जर बघितलं तर ह्या क्षेत्रात राहून मला असं वाटतं की एक जे प्रॉब्लेम आहे म्हणतो ना, आज भारत या देशाकडं भरपूरदा एक आर्थिक दृष्टिकोनातनं खाली आहे अशा पद्धतीनं बघितलं जातं. आज जर बघितलं वी हॅव बिगेस्ट स्लम एरिया इन इंडिया, धारावी. आज सगळ्यात मोठी स्लम एरिया आहे, त्यासाठी आपण फेमस आहोत. विच इज व्हेरी रॉंग. कुठं ना कुठं हे चुकतं असं मला वाटतं. पण जर फिनान्शियल प्लॅनिंग योग्य असेल, नियोजन प्रॉपर असेल तर आपण हे नक्कीच बघू शकतो की ऍटलिस्ट ते लवकरात लवकर त्यातनं बाहेर कसा पडता येईल. आणि होतंय काय, जसं आपण सांगितलं की फिनान्शियल लिटरसी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये आणि जरी पोहोचत असेल तर ते प्रॉपर नियोजन होत नाहीये. ते का होत नाही? समजा जनरली बघा 22-25 वर्षानंतर एक माणूस पैसे कमवायला सुरुवात करतो. जेव्हा पैसे कमवायला सुरुवात करतो त्यांची आधी स्वप्न मोठी असतात. मला आधी 2 लाखाचा फोन घ्यायचा आहे, 1 लाखाचा फोन घ्यायचा आहे, मला ही कार पाहिजे, मला हे घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि त्या मार्गाला मे बी गरज असताना किंवा नसताना, भरपूर ठिकाणी नसताना कर्ज घेतात आणि नियोजन जिथं योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे तिथं होत नाही. किंवा पैसे जर मिळवले, 100 रुपये मिळवले तर पैसे वाचवण्याच्या आधी खर्च कुठं करायचं याचं नियोजन होतं. पण जर हेच प्रॉपर वेने आपण प्लॅनिंग केलं की कुठं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर आपण आर्थिक साक्षरता भरपूर बेस्टरित्या हे करू. सांगण्याचा उद्देश असा आहे, आपण प्लॅनिंग कसं करतो, इन्कम मायनस माय एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स. पण हे गणित असं व्हायला नाही पाहिजे. गणित असं व्हायला पाहिजे, इन्कम मायनस माय सेव्हिंग्स. मिनिमम जे मला बचत करायची आहे ती बचत करणे आणि उरलेलं जे काय असेल त्याच्यातनं मी माझं घर खर्च जर चालवलं तर एक बेस्ट फिनान्शियल प्लॅनिंग आपण आपल्यासाठी मार्गी लावू शकतो. आज जसं भारतात भरपूर लोक गरीब आहेत, पण याच्यात त्या लोकांपर्यंत पण पोहोचून की प्रॉपर प्लॅनिंग जर त्यांना दाखवलं, प्रॉपर मार्ग जर दाखवलं तर फिनान्शियली ते साऊंड कसे होतील, आर्थिक साक्षरता कशी ते मिळवता येतील याचंही आपण नियोजन करू शकतो.
आता इन्व्हेस्टमेंट हा प्रकार मगाशी तुम्ही बोलला की बाबा आज माणसाला पैसे इन्व्हेस्ट तर करायचे आहेत, बरोबर. पण आज मार्केटमध्ये भरपूर म्हणजे लोक आहेत किंवा भरपूर ऑप्शन्स आहेत की माणसाला कळत नाही की बाबा माणसाने इन्व्हेस्ट करायचं कुठं, बरोबर. किंवा तसे काही अजून ऑप्शन्स असतील की बाबा माणसाने पैसे इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायचे, तर तसे काही ऑप्शन्स अजून असतील तर. येस. आज जर बघितला जनरली एक लेमनचं जर बोललो तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठं करतो किंवा कसं करतो. समजा आज कोण व्यक्ती असेल त्यांच्याकडे समजा कोण LIC चे ऍडवायझर गेले तर ते म्हणतील हा प्लॅन चांगला आहे आणि कदाचित आपण तो प्लॅन घेतो. कदाचित आपण बँकेत गेलो, बँक मॅनेजरला सांगितलं FDचे हे रेट चालू आहे, तुम्ही FD करा, आपण FD करतो. कदाचित कोण म्हटलं स्टॉक मार्केट चांगलं आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा, आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतो. पण सांगण्याचा उद्देश त्यामागे असा आहे की आपण कोण सांगितलं हा प्रोडक्ट चांगला आहे म्हणून तिथे गुंतवतो, पण माझ्यासाठी काय योग्य आहे, मला कुठं गुंतवणूक करायला पाहिजे याचं नियोजन करत नाही. तर ते नियोजन करणं जास्त गरजेचं आहे. तर ते कसं करू शकतो, असं आहे की आपण जेव्हा कधी फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करू, काही एक बेसिक थंब रूल्स, काही बेसिक प्रिन्सिपल्सला फॉलो करणं गरजेचं आहे. जसं फर्स्ट इज स्टार्ट बाय लिस्टिंग आउट गोल्स. आपण कुठल्याही वयात असो तर पहिली गोष्ट आपण आपले फायनान्शियल गोल्स डिफाईन करा. शक्यतो कोण करत नाही आणि त्यामुळं जी ऍक्च्युअली फायनान्शियल वेल्थ क्रिएट व्हायला पाहिजे तेही होत नाही. कारण की काय होतं, जेव्हा समजा मी आज कुठेही गुंतवणूक केलं असेल, मग होतं का, मी जर गुंतवणूक केलं असेल, मला जेव्हा पैसे पाहिजे असतील, आयदर त्या इन्स्ट्रुमेंटमधनं पैसे तेव्हा येत नाही किंवा जरी आले तर त्याची जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे कदाचित ती झालेली नाही आहे. तर त्यामुळे एक ड्रॉबॅक असतो. माझं सांगण्याचा उद्देश असा आहे, फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण आपले गोल्स डिफाईन करा. आपण कुठल्याही वयात असो आपले फायनान्शियल गोल्स काय असतील. से फॉर एक्झाम्पल, आज जर कोण 25 वर्षाचा मुलगा असेल, लग्न झालेलं असेल असं गृहीत धरू, तर नेक्स्ट कमिंग त्यांचं मुलगा होईल, त्यांना मुलांचं हायर एज्युकेशन बघावं लागणार आहे, त्यानंतर मुलांचं लग्न करायचं तेही प्लॅनिंग बघायला लागणार आहे, स्वतः रिटायर होणार त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग बघणं गरजेचं आहे. त्या संदर्भात परत दरवर्षीही काही खर्च असतात, काही ड्रीम्स असतात, मला दरवर्षी वेकेशनला जायचं आहे. माझं असं सांगण्याचा उद्देश आहे की आपले फायनान्शियल गोल्स डिफाईन करा आणि त्या गोल्सला त्या पद्धतीनं आपण त्या गोल्सला कशा पद्धतीनं अचीव्ह करता येईल याचं नियोजन आपण नक्कीच करू शकतो. हे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि हिथं आपण चुकतो. मग प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, फर्स्ट इज स्टार्ट बाय लिस्टिंग आउट गोल्स. गोल प्लॅनिंग करा. मला कधी कधी पैसे लागणार आहे, कुठल्या कारणास्तव कधी कधी लागणार आहे आणि त्यासाठी किती टाइम फ्रेम आहे. नेक्स्ट इज वॉरेन बफे इन्व्हेस्टमेंट गुरु यांचं सांगणं आहे, डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत जिथे आपण गुंतवणूक करू शकतो. प्रत्येक ह्याच्यात प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि तेही कसं करायला पाहिजे तेही आपण डिस्कशन करू. डायव्हर्सिफिकेशन करताना हेही बघणं गरजेचं आहे की आपण योग्य प्रोडक्ट चूज करू. नाहीतर कदाचित मी हा प्रोडक्ट चूज केला, कदाचित मला आत्ता पैसे लागणार नाही, जेव्हा पैसे लागणार नाही तेव्हा आले, किंवा ऍक्च्युअली जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. तर प्रॉपर वे मध्ये काय योग्य आहे, कुठला प्रोडक्ट माझ्यासाठी योग्य आहे ते चूज करणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा कधी प्लॅनिंग करू, थोडं अधिमधी 6 महिने, वर्ष, 2 वर्षांमध्ये आपण जिथं कुठं गुंतवणूक करतोय ते एक रिव्ह्यू करत जावा की बाबा हा सगळं योग्य पद्धतीनं चाललंय का, काही चेंजेस त्याच्यात रिक्वायर्ड आहे का. जसं आपलं वय वाढतं, जसं आपलं फायनान्शियल पोझिशन वाढतं, चेंजेस होतात, तसं काय ते योग्य आहे का हेही बघणं गरजेचं आहे. पोर्टफोलिओ रेग्युलरली रिव्ह्यू करत जावा. आणि सगळ्यात महत्वाचं जिथं लोक चुकतात किंवा जे फॉलो करत नाही, दॅट इज स्टार्ट अर्ली. जेवढं लवकर सुरुवात करू तेवढं मोठं वेल्थ क्रिएशन आपण क्रिएट करू शकतो. वॉरेन बफे यांनी फार कमी वयात सुरुवात केलेली आणि ते सांगतात, मी एवढ्या कमी वयात सुरुवात केली पण ही माझ्या आयुष्यातली एक मोठी चूक आहे, याच्यापेक्षाही जवळ लवकर मी केलो असतो तर खूप वेल्थ क्रिएशन अजून झालं असतं. तर स्टार्ट अर्ली इज द की. होतंय काय, आपण पैसे कमवायला सुरुवात करतो पण याचं हे नियोजन करत नाही की वाचवायचे कधी, बचत कधी करायची. आधी लोकांचं असं एक माइंडसेट असतं की आधी मला भरपूर असे खर्च आहेत किंवा माझे ड्रीम्स आहेत, स्वप्न आहेत, ते पूर्ण करू. अवश्य तेही करा, पण तुमचे बचत याच्याकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. तर सर याला जोडून विचारतो की जसं मगाशी सरांनी विचारलं की बाबा याच्यासाठी ऑप्शन काय आहेत. पहिली गोष्ट तर मग काय वाचवायचं आहे तर ठीक आहे, मला इच्छा भरपूर आहेत वाचवायची आहे तर बऱ्याच अँगलनं वाचवू, पण ते कसं वाचवायचं हे कळत नाही कारण सातत्यानं खर्च होत राहतो. आणि मग हे सगळं वाचवण्याचा प्रकार ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला साहजिकच आहे, आपल्यासारखे काही जाणकार लोक असतात जे सांगतात की बाबा तुम्ही SIP करा, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करा.
मग असं सगळं सांगितलं जातं. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमकं हे काय आहे. म्हणजे अनेकदा माहित नसतं की काय SIP आहे, काय म्युच्युअल फंड आहे, आमच्यासारख्या सामान्य लोकांना माहितच नसतं. बरोबर. मग अशा वेळेला नेमकं हे काय आहे आणि मग असे पर्याय जे अनेक असतात तर ते कशी पर्याय तुम्ही उपलब्ध सांगितले तर बरं होईल. अगदी. आज असं आहे की आपल्याकडे गुंतवणुकीचे ऑप्शन्स काय काय उपलब्ध आहे आणि आपल्यासाठी काय बेस्ट आहे एक थोडक्यात ब्रीफ माहिती देतो. प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असेल, प्रत्येकाचं टाइम फ्रेम, प्रत्येकाचं रिस्क ॲपिटाईट हे वेगवेगळं असेल, पण एक बेसिक आयडिया आपण आता समजून घेऊ की काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि काय आपण कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. जनरली बघा, जर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपण बघितले, आपण बँकेत FD करू शकतो, बरोबर, लाईफ इन्शुरन्स घेऊ शकतो, रिअल इस्टेटमध्ये करू शकतो, म्युच्युअल फंड्समध्ये करू शकतो, स्टॉक मार्केट्समध्ये करू शकतो. ऑप्शन्स भरपूर आहे, पण काय करणं योग्य राहील. आता ओव्हरऑल ब्रह्मांडमध्ये जेवढ्या स्कीम्स आहेत, जेवढे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, त्यातल्या त्यात ह्याला 3 कॅटेगरीजमध्ये आपण विभाजन करू शकतो. 3 कॅटेगरीजमध्ये मेजरली जर ब्रॉड बघायला गेलं तर ते 3 कॅटेगरीज आहेत: डेट फंड्स, हायब्रिड फंड्स आणि इक्विटी फंड्स. डेट फंड्स म्हणजे प्युअर व्याजांमध्ये पैसे लावणे, आपण पैसे पुढे व्याजानं देतो. जसं से फॉर एक्झाम्पल बँकेत FD करणे किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये डेट स्कीम्स म्हणजे व्याजानं पैसे देणे, ह्याला डेट फंडचा प्रकार म्हणतो. इथं प्युअर व्याज ह्याचं आपल्याला परतफेड होत असतो. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे इक्विटी फंड. इक्विटी फंड म्हणजे शेअर मार्केट निगडीत, इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केट्स. तर स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावणे किंवा म्युच्युअल फंडच्या इक्विटी योजनांमध्ये पैसे लावणे हा म्हणजे इक्विटीचा प्रकार. आणि तिसरा एक कॅटेगरी ज्याला म्हणू शकतो हायब्रिड फंड, हायब्रिड कॅटेगरी. हायब्रिड म्हणजे डेट आणि इक्विटीचा कॉम्बिनेशन, काही पैसे व्याजानं, काही पैसे शेअर मार्केटमध्ये. आता आपल्या टाइम फ्रेम अनुसार, आपल्या रिस्क ॲपिटाईट अनुसार आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे याचं नियोजन करू शकतो. अच्छा, असंही होऊ शकतं काही पैसे मला लवकर लागणार असेल, मी कदाचित शॉर्ट टर्म साठी डेट फंड्स मध्ये पार करू. काही पैसे मला थोडंसं मीडियम टर्म नंतर लागणार असेल तर मी कदाचित हायब्रिड फंड्स मध्ये पार करू. आणि कदाचित मला काही पैसे लॉंग टर्म साठी ठेवायचे असेल तर मी इक्विटी फंड मध्ये पार करू. ह्या पद्धतीनेही आपण थोडंसं मॅनेज केलेलं जास्त बरं राहतं. पण चांगल्या सल्ल्यानं केलेलं कधीही बरं राहतं, जेणेकरून प्रॉपर वेल्थ क्रिएशन होऊ शकते. आता सर्वसामान्य माणसाला का सर, आता एवढी डिटेल माहिती वगैरे, आता ऑब्व्हियसली तुम्ही जाणकार आहे त्यामुळे त्या डीपमध्ये माहिती तुम्ही सांगाल, पण एक सर्वसामान्य माणसाला म्युच्युअल फंड म्हणा किंवा हे SIP म्हणा हे फक्त ऐकून माहित असतं. बरोबर. मग त्याच्यामध्ये नॉर्मली माणसाचा विचार असाच असतो की नको बाबा त्यात रिस्क असते. तर त्यात खरंच रिस्क असते का, आणि असते तर किती प्रमाणात असते, की रियालिटी काय आहे त्याची? अगदी बरोबर. असं आहे सर, फर्स्ट थिंग, आता जे आपण प्रोडक्ट्स बद्दल डिस्कशन केलो, डेट फंड्स, हायब्रिड फंड्स, इक्विटी फंड्स, तर हे सगळे प्रोडक्ट्स एका बास्केटमध्ये जर पाहिजे असतील तर हे सगळे प्रोडक्ट्स म्युच्युअल फंड्स मध्ये उपलब्ध आहे. आता म्युच्युअल फंड मध्ये या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आता डेट फंड्स, हायब्रिड फंड्स आणि इक्विटी फंड्स असं जर आपण कम्पेअर केलो, बघायला जर गेलो तर ह्याच्यात ह्या कॅटेगरी हाय रिस्क वाढत जातात. डेट फंड्स त्यातल्या त्यात इक्विटी आणि हायब्रिड पेक्षा कमी रिस्की आहे, कारण इथं पैसे पुढे व्याजानं गेलेले असतात. त्याच्यापेक्षा पुढची हायर कॅटेगरी म्हणजे हायब्रिड फंड्स आणि त्याच्यापेक्षा अटमोस्ट हायर कॅटेगरी ती म्हणजे इक्विटी फंड्स. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की आपल्या टाइम फ्रेम अनुसार, आपल्या रिस्क ॲपिटाईट अनुसार आपण ते चूज करू. जसं समजा 1, 2 ते 3 वर्षांचा कालावधी असेल तर डेट फंड्स मध्ये अगदी सेफ सिक्युअर प्युअर व्याज मध्ये गुंतवणूक केलेलं जास्त बरं. जर थोडंसं टाइम फ्रेम वाढत असेल, 3, 4, 5, 6, 7 वर्षांचं असेल तर हायब्रिड फंड्स मध्ये गुंतवणूक केलेलं बरं. आणि मिनिमम 10-12 वर्षापेक्षा जास्त जर थांबायची तयारी असेल तर इक्विटी फंड्स मध्ये हाय रिस्क प्रोडक्ट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक केलेलं बरं. थोडक्यात जसं आपलं टाइम फ्रेम वाढतं तसं आपण प्रोडक्टची रिस्क ॲपिटाईट वाढवू शकतो आणि अल्टिमेटली जशी आपण मग रिस्क वाढवतो तसे परतावे, रिटर्न्स ही जास्त यायला सुरुवात होतात. आता ह्याच्यात आपण जो विचारला रिस्क म्हणजे काय, आता डेट फंड्स म्हणजे प्युअर व्याजानं पैसे लावणे. ह्याच्यात रिस्क काय असतं? फर्स्ट वन इज इंटरेस्ट रेट रिस्क, व्याजदर कमी झाले, काय झाले तर तो एक रिस्क. आणि सेकंड इज डिफॉल्ट रिस्क, मी जर कुठे पैसे लावले आणि ते जर त्यांनी डिफॉल्ट केलं, त्यांनी जर पैसे दिले नाही परत, तर ती एक रिस्क असते. हायब्रिड फंड्स हा डेट आणि इक्विटीचा कॉम्बिनेशन असतो. आणि इक्विटी फंड मध्ये काय रिस्क असतं हे बघू. आता इक्विटी फंड्स म्हणजे आज ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज, मोठमोठ्या बिझनेसेस, मोठमोठ्या कंपनीज आज ज्या सेटअप आहे त्यामध्ये मी गुंतवणूक करतो. आता आपण गृहीत धरू की इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये मी गुंतवणूक करतोय, तर समजा मी एखाद्या स्कीम मध्ये जर गुंतवणूक केलं असेल तर त्या स्कीम मध्ये पुढं 30, 40 ते 50 स्टॉक्स पर्यंत एका स्कीम मध्ये गुंतवणूक केलेलं असतं. आता समजा मी आज जर गुंतवणूक केलं
आणि काही कारणास्तव वर्ष, 1.5, 2, 3 वर्षानं जर काही कारणास्तव टेम्पररी बेसिसला मार्केट पडलं, टेम्पररी बेसिसला माझं व्हॅल्युएशन कमी होऊ शकतं. पण इक्विटी फंड शक्यतो एक थोडासा लॉंग टर्म विचार करून जर 8, 10, 12 वर्षापेक्षा जास्तची जर तयारी असेल तर घ्या, जेणेकरून 2-3 वर्षानंतर जर काही कारणास्तव मार्केट पडलं, टेम्पररी बेसिसला आपल्याला निगेटिव्ह रिटर्न्स किंवा लॉसेस दिसतील, तेव्हा घाबरून बाहेर पडू नका. तेव्हा इन्व्हेस्टेड राहा. लॉंग टर्म मध्ये इक्विटीमध्ये मग ग्रोथ होतच हे बघण्यात आलेलं आहे आणि मग चांगले परतावे येऊ शकतात. तर रिस्क म्हणजे काय की आज समजा मी गुंतवणूक केलं आणि गुंतवणूक केल्यानंतर 6 महिने, वर्ष, 2, 3 वर्ष, 4 वर्षांमध्ये जर कधी मार्केट पडलं, टेम्पररी बेसिसमध्ये मला रिटर्न्स कमी किंवा निगेटिव्ह रिटर्न्स पण दिसू शकतात. हा एक रिस्क फॅक्टर झाला. पण जर कालावधी लॉंग टर्म असेल तर ते ओव्हरकम होऊन जातं. अच्छा, दुसरी गोष्ट, जर आपण हे बघितलं की आतापर्यंत इंडियन स्टॉक मार्केट, इंडियन इक्विटी मार्केट कधी कधी कोसळलंय, कधी कधी पडलंय, आणि जेव्हा कधी पडलंय रिकव्हर व्हायला किती टाइम लागला. जसं हर्षद मेहता स्कॅम झालेला होता 1992 ला, ऑलमोस्ट निम्मा झाला होता बाजार. 100 रुपयाचे व्हॅल्युएशन 50 रुपयाला आले होते त्या काळात. पण हे 50 रुपयाचे परत 100 रुपये व्हायला 1.5-2 वर्ष आताच झालं. 2008 साली एक मोठी मंदी आलेली. अमेरिकेची सगळ्यात मोठी बँक लेमन ब्रदर्स कोलॅप्स झाली. मॅक्सिमम बँकांनी तिथं कर्ज दिलेला आणि प्रत्येक बँकांना तिथं प्रॉब्लेम आला आणि खूप मोठा आर्थिक नुकसान वर्ल्ड मध्ये स्प्रेड झाला. म्हणजे बँकांनी त्यांना कर्ज दिलेलं. हा, आता त्या टाइम मध्ये 100 रुपयाचे व्हॅल्युएशन इक्विटीचे ते जवळपास 60% पर्यंत पडले. 59% पर्यंत फॉल होता. द बिगेस्ट फॉल ऑफ स्टॉक मार्केट. पण हे जे मार्केट पडलं 60% पर्यंत पडलं, याला 2, 2.5, 3 वर्षाच्या आतात रिकव्हरी आली. परत सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा मार्केट हेवी पडतं तेव्हा रिकव्हरी पण थोडीशी फास्ट असते. अच्छा, आता रिसेंटली बघा, आपण कोविडमध्ये 2020 साली जवळपास 40% पर्यंत मार्केट पडला होता, 40%. आणि वर्ष, सव्वा वर्षाच्या आतात रिकव्हरी आली. हर्षद मेहता स्कॅम जेव्हा झालेला तेव्हा एक जस्ट एक टॉक असा होता मार्केटमध्ये की हर्षद मेहता नावाचा व्यक्ती आलाय आणि मार्केटमध्ये काहीतरी चुना लावलाय आणि भरपूर लोकांचं नुकसान झालंय. पण ही रिकव्हरी 1.5-2 वर्षाच्या आतात आली. 2008 साली जेव्हा अमेरिकेची मोठी बँक बुडाली तेव्हा एक टॉक असा होता की जगातली मोठी बँक बुडाल्या आणि आता पुढं 5, 10, 15 वर्ष आपण मागं आलोय. पण 2 ते 3 वर्षांमध्ये परत रिकव्हरी आली आणि वी वर बॅक ऑन ट्रॅक. आता कोविडमध्ये असं एक टॉक होतं, असं एक म्हणणं होतं की सगळी लोक मरणार आहे. मी म्हणतो चला सगळी लोक मरणार आहे, पण जर चुकून आपण जगलो, जे आज आपण सगळेजण आहोत, आणि योग्य ठिकाणी जर पैसे लावलेले असतील आणि ते जर योग्यरित्या वाढत असेल तर कुठं आपण आपलं वेल्थ क्रिएशन करू शकतो हे समजणं गरजेचं आहे. तर रिस्क म्हणजे काय? इक्विटी मार्केटमध्ये जर मार्केट पडलं तर त्या टाइमला टेम्पररी बेसिसवरती व्हॅल्युएशन कमी होऊ शकतात. त्याला घाबरू नका. होतंय काय सर, आतापर्यंत आपण बँकेत एफडी केलेला आहे, सवय तीच आहे. बँकेत एफडी करताना दर वर्षी, दररोज, दर महिन्याला आपले पैसे वाढ होतानाच बघितलेलं आहे. कधी आपण आपल्या पैशांना कमी झालेलं बघितलेलं नाही आणि कदाचित ते सहनही होत नाही. पण जर अशी मेंटॅलिटीनं आपण जर पुढे जाऊ तर कदाचित ती वेल्थ क्रिएशन आपण करू शकणार नाही जी ऍक्च्युअली व्हायला पाहिजे. इक्विटी कम्स आउट विथ अ रिस्क. जिथं रिस्क आहे तिथंच रिटर्न्स आहेत. ते एक फेमस डायलॉग आहे एका मूवीमध्ये, रिस्क है तो इश्क है. तर ही रिस्क घ्यायला पाहिजे. हा, कुणी घ्यायला पाहिजे, किती टाइम फ्रेम साठी घ्यायला पाहिजे हे अवश्य डिस्कशन करून आपण ते करू शकतो. तर रिस्क अवश्य आहे, पण जिथं रिस्क आहे तिथं रिटर्न्स आहेत. असं आहे सर. सर तुम्ही म्हटलात की रिस्क आहे तिथं रिटर्न आहे. बरोबर. मला चांगला आठवतंय सुशांत सिंग राजपूतचा एक चित्रपट होता आणि त्याच्यात त्यानं म्हटलं होता की अगर रिस्क से इश्क है तो कूद पडो, तो डुबोगे नाही तो उडोगे, लेकिन उडने में मजा बहुत आएगा. बिलकुल बरोबर. असं ते म्हटलं. पण असं आहे सर की रिस्क कुणी घ्यायची आणि कितपत घ्यायची हेही बघणं गरजेचं आहे. एक प्रोवर्ब असंही आहे की आपण पाण्याची खोल जी आहे दोन्ही पायानं नापू नका. एका पायानं आधी नापा आणि मग चेक करा. तर रिस्क घेणं गरजेचं आहे. पण कदाचित जर कोण हायर एज पर्सन असेल, ज्यांनी रिटायरमेंट, आता ते रिटायर्ड असतील आणि त्यांनी इक्विटी जर कितपत घेणं योग्य आहे हे डिस्कशन करणं गरजेचं आहे. रिस्क अवश्य घ्या, पण कितपत घ्यायला पाहिजे तेही थोडंसं समजणं गरजेचं आहे. आज कोण 25 वर्षाचा यंग मुलगा असेल आणि तो बँकेत एफडी करत असेल आणि इक्विटीमध्ये जर करत नसेल तर आय वुड से तिथं रिस्क आहे. बरोबर, हे समजणं गरजेचं आहे. येस. म्हणजे बँकेत सुद्धा इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही इक्विटीत या कमी वयात करावं असं तुमचा एक सल्ला मला वाटतं की तुम्ही याच्यातून देताय. मला असं विचारायचं आहे की आता जो याला धरूनच विचारतो, बँक एफडी
आणि इंटरेस्ट हे जर आपण बघितलं तर साधारण 5%, 7%, 8%, लईत लई 8%, मला जेवढं माहिती आहे. परंतु असं म्हटलं जातं की हे SIP असेल, म्युच्युअल फंड्स असतील, याच्यामध्ये मात्र कंपाऊंडिंग असतं काहीतरी, त्याच्यात पैसे वाढतात, डबल होतात, टिबल होतात, असं काही काही होत असतं. नेमकं कंपाऊंडिंग हे सातत्याने आम्ही ऐकत असतो. कंपाऊंडिंग म्हणजे काय, त्याची नेमकी ताकद काय? ताकद काय असं आहे सर, कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. हा जगातला 8वा अजूबा आहे आणि जो ह्याला समजेल ना तो ह्याची मजा घेणार आहे. आणि ज्यांना हे समजणार नाही ऍक्च्युली खूप प्रॉब्लेम त्यांना होणार आहे. खरोखर आपल्याला कंपाऊंडिंग समजायचं आहे. येस. बरं, तर असं आहे, याच्यासाठी थोडंसं सिरियस असणंही गरजेचं आहे. आपण बघा कुठल्याही क्षेत्रात काम करा, इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातही बघा, इफ यू आर सिरियस अबाउट युअर मनी देन यू विल बी हॅव्हिंग डॅम सिरियस मनी, अँड इफ यू आर नॉट सिरियस यू वोंट हॅव सिरियस मनी. तर जर हे समजायचं असेल, जर हे ऍक्च्युली इम्प्लिमेंट करायचं असेल ना, तर माझं असं सांगणं आहे, हे फक्त ऐकून बघून काही उपयोग नाही, ऍक्च्युली इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर वी शुड बी डॅम सिरियस. 8वा अजूबा काय आहे याचं एक छोटंसं उदाहरण देतो. समजा की आपण जर 1 रुपये गुंतवलाय आणि असं गृहीत धरू, दिस इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज, असं कुठेही होत नाही, कंपाऊंडिंग समजण्यासाठी एक आपण प्रयोग बघू. समजा 1 रुपये आपण आज गुंतवलोय आणि एक्सपेक्ट करतोय की दुसऱ्या दिवशी आपले पैसे दुप्पट झाले. कुठेही होत नाही सर, फक्त समजण्यासाठी आपण हे घेतोय. दुसऱ्या दिवशी दुप्पट झाले आणि हे पैसे पुढे 30 दिवस माझे दुप्पट होत आहे. तर माझा प्रश्न असा राहील की 30व्या दिवशी ही व्हॅल्यू कितपत जाईल? अंदाजे 1, दुसऱ्या दिवशी 2, 4, 8, 16, 32, 64, भरपूर 128, 256, मल्टिप्लाय होत 512. जाईल ना ते. मग माझा प्रश्न असा आहे, 30व्या दिवशी ही व्हॅल्यू किती जाईल? काय फार तर 20,000, 30,000. 20,000, 30,000. आपला गेस सर? तेवढंच असेल. कारण प्रत्येक वेळी ते मल्टिप्लाय होत जाईल. बरोबर. कदाचित तो आकडा मोठाही असेल, कदाचित. कितपत होईल सर? मोठा असेल तर कितपत होईल? लाख. कारण त्यापेक्षा थोडंसं जास्त रॅन्डमलीच अगदी बरोबर. कंपाऊंडिंग समजतोय सर आपण. कितपत होईल? नाही, एवढंच चालेल आमचं. मोठा आहे सर. सरांनी 1,00,000 पर्यंत पोहोचले. अच्छा, आपण बोली लावू 50 लाख, 7 लाख, 50 लाख, 7 लाख. एवढं होईल. त्याच्यापेक्षा जास्त होतात सर. नाही, आता तुम्ही सांगा. दिस व्हॅल्यू ग्रोज टू 53 crores. ते 30 दिवसाच्या टाइम पिरियड मधलं. येस. कॅन यू जस्ट बिलीव्ह दिस? दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. चक्रवर्ती व्याजाचं प्रचंड मोठं गणित आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं सांगणं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. हे समजणं गरजेचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला सगळ्यात पहिला एक गोष्ट असते ती म्हणजे पैसा, की ते आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे. पण कित्येक वेळा असं होतं की काही लोकांच्याकडे असतो, काही लोकांच्याकडे नसतो. बरोबर. बऱ्याच लोकांना म्हणजे ते म्हणतात की पूर्वजांच्याकडनं किंवा वंशजांच्याकडनं संपत्ती मिळते. बरोबर. पण आपण असं बघितलंय की आजकाल असे कित्येक उदाहरण की ती टिकवता येत नाही त्यांना. म्हणजे आपण जर आधीचा विचार केला तर त्यांचे आजोबा वगैरे अगदी गडगंज श्रीमंत वगैरे असायचे, पण त्यांचीच आता जर आताची पिढी आहे ती आता ते टिकवता आलं नाही. तर मग ते गणित काय असते, किंवा जर टिकवता येत नाही हा प्रकार जर टिकवायचा असेल तर ते नेमकं गणित काय असतं? असं आहे सर, जी लिगसी एका फॅमिलीनं क्रिएट केलेली आहे, भरपूरदा असं बघण्यात आलंय 3rd, 4th जनरेशन पर्यंत ती लिगसी राहत नाही, किंवा ज्या एक टॉप नॉच स्टेटसमध्ये एका फॅमिलीनं लाईफ जगलेलं आहे तर ते आज कदाचित फार लोअर लेवलला जगत आहेत. त्याची भरपूर अशी कारणं आहेत. द फर्स्ट वन इज बिहेवियर प्लॅनिंग. हाऊ वी मॅनेज अवर बिहेवियर. होतंय काय सर, जेव्हा इन्कम चांगलं असतं, जेव्हा उत्पन्न चांगलं असतो, आपण त्याला मॅनेज करतोच. पण ज्यांनी हे क्रिएट केलंय, कदाचित समजा त्यांचे ग्रेट ग्रँडफादर्स, त्यांचे आजोबा, त्यांच्या वडिलांनी श्रम करून हे पैसे मिळवले, आणि बघण्यात असं होतं सर की त्यांनी जे श्रम करून मिळवले त्यांना त्या श्रमाची व्हॅल्यू आहे, त्या श्रमाची, त्या मेहनतीची किंमत आहे. आणि जसं जनरेशन पास ऑन होतं, जसं आपली लाईफ वाढते, नेक्स्ट जनरेशनमध्ये त्यांनी ते परिश्रम बघितलेले नाही आहेत. आणि होतंय काय, दे हॅव जस्ट सीन ईज ऑफ मनी. त्यांना सगळ्याच गोष्टी जसं हवं आहे तसं भेटत आलेलं आहे. आणि हार्डवर्क काय आणि पैशांची ऍक्च्युली खरी व्हॅल्यू काय कदाचित त्यांनी बघितलेली नाही आहे. आणि मग होतंय काय, त्यामुळं नेक्स्ट जनरेशनला हे ईज ऑफ मनी, ऍक्च्युअल जे हार्डवर्क आहे, द बेनिफिट्स ऑफ
मॅनेजिंग द आर्ट ऑफ मॅनेजिंग मनी त्यांच्या पूर्वजांना माहित आहे, पण ह्यांना पुढच्या जनरेशनला माहित नाही. आणि होतंय काय, आपण काय विचार करतो सर, आज मी जेव्हा यंग होतो, मी जेव्हा कमी वयात होतो, मला ज्या सुखसुविधा मिळालेल्या नाही आहेत ते ऍटलिस्ट मी माझ्या पुढच्या जनरेशनला पास ऑन द्याव्या. आणि ह्या मुलं काय होतं, त्यांना सगळ्या गोष्टी इझी वे मध्ये मिळतात, आयत्या मिळतात. मला असं सांगायचंय, तुम्ही अवश्य द्या, आज तुमचेच पैसे आहेत, तुम्ही तुमच्या मुलांना नाही देणार तर कुणाला देणार, पण त्यांना त्याच सोबत त्याची जाणीव करून द्या की हे तुम्हाला का मिळत आहे, कशा पद्धतीने मिळत आहे. आज माझाही मुलगा 7-8 वर्षाचा आहे, त्याला काहीही जर गोष्ट पाहिजे असेल, मी सांगतो तू पाहिजे ते घे, काही प्रॉब्लेम नाही, आपण ते आज प्रोव्हाइड करू शकतो. पण हे मिळवण्यासाठी काय आम्ही केलेलं आहे आणि तुलाही काय करावं लागणार आहे. अजून तो 8 वर्षाचा आहे, त्याला तेवढी काय फायनान्शियल साक्षरता अजून नाही आहे, पण आजपासूनच आपण त्याला मोटिवेट करतो की फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यालाही आज अजून तो 8 वर्षाचा आहे, पण माझे पप्पा त्याच्यासाठी जे काही पैसे साठवतात त्यालाही अवेअर करतात की तुझ्यासाठी आज पैसे साठलेले आहेत. तो आमचं तर रोजचं हेच काम आहे, तो दर 2-4 दिवसांना मला विचारतो, पप्पा माझा पोर्टफोलिओ आज किती वाढलाय, आज किती कमी झालाय. तर फायनान्शियल अवेअरनेस पुढच्या जनरेशन पर्यंत पास ऑन करणं गरजेचं आहे. त्यांना ही जाणीव पाहिजे. पैसा बघा, आज तुम्ही कमवला तो मिळतो, पण पैसे कमवायला तर श्रम लागतातच, त्यापेक्षा जास्त मेहनत लागते पैसे टिकवायला, त्यापेक्षा जास्त स्किल कला लागते पैसा टिकवायला, हे समजणं गरजेचं. एक छोटंसं उदाहरण देतो. तर आपण एक केबीसी ची एक स्टोरी आपण बघू. त्याच्यात असं आहे, एक बिहारी माणूस केबीसी मध्ये आला होता आणि त्यांचं फायनान्शियल पोझिशन जेव्हा ते आले होते केबीसी मध्ये तेव्हा फार कमी होती आणि केबीसी मध्ये आले 7 कोटी रुपये त्यांनी जिंकले. आता 7 कोटी जिंकल्यानंतर त्यांचं फायनान्शियल पोझिशन खूप वरती आलं. पण फॅक्ट असं आहे, जे युट्यूब वरती खूप फेमस झाली ही स्टोरी, 7 कोटी आली म्हणून टॅक्सेस गेल्यानंतर 5 कोटी तरी उरले. बरोबर. 5 कोटी एका व्यक्तीकडे आल्यानंतर कितपत प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांचं व्हायला पाहिजे. पण केबीसी जिंकण्याच्या टाइमला, जिंकण्याच्या आधी ज्या फायनान्शियल स्टेटसला ते होते, आज त्याच्यापेक्षा लोअर स्टेटसला ते जगत आहेत. त्याची ही भरपूर अशी कारणं आहेत. द फर्स्ट थिंग इज बिहेवियर हँडलिंग. पैशांचं नियोजन करणे, पैशांचं मॅनेज करणे हे जास्त गरजेचं आहे. होतंय काय, आज जर मला अचानकपणे जर पैसे आले तर कदाचित ते मी मॅनेज करू शकत नाही. पैसे आले हो म्हणून मी भरपूर असे खर्च जर करायला गेलो तर दॅट वोंट वर्क अगेन. मी लक्झरियस आयटम्स घेतलो, मी लक्झरियस हे घेतलो, त्याच्या मागचं त्याचे डाऊन पेमेंट्स, त्याचे मागचे खर्च, जसं आज समजा मी लक्झरियस कार घेतली, टॉप नॉच ब्रँडेड कार, समजा ऑडी, मर्सिडीज हे घेतली, आज जर मी एखाद्या सर्व्हिस सेंटरला एखाद्या टाइमला जर रिपेअरीला मेंटेनन्सला जरी गेलं, 1-2 लाखाचं बिल सहज होतो तिथं. तर आपण घेताना कॉस्ट त्याचाच बघतो की त्या वस्तूचा कॉस्ट किती आहे, पण त्याचे मागचे होणारे कॉस्ट किती आहे तेही बघत नाही आणि कदाचित जेव्हा ते येतात ते खूप महाग बसतात. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पैसे जर एकदम जरी आले तरीही ते मॅनेज करणं गरजेचं आहे. ह्याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे. दुसरी एक गोष्ट, बिल गेट्स सरांचं असं म्हणणं आहे की आज जसं जर इन्कम आपण म्हणतो अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आहे, पण त्यांचं असं सांगणं आहे आज जसं 2% ऑफ द पीपल आर हेल्डिंग 50% ऑफ द टोटल इन्कम, टोटल वेल्थ. आज जसं अंदाजे 800-850 पॉप्युलेशनचं आपला पूर्ण जग आहे. आता असं गृहीत धरू, त्यांचं असं सांगणं आहे की जेवढं इन्कम आहे प्रत्येकांमध्ये, जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे प्रत्येकांमध्ये इक्वली डिवाइड केले तर 10 वर्षानंतर आज आपण ज्या पोझिशनला आहोत, मुकेशजी अंबानी ज्या पोझिशनला आहे, सगळेजण 10 वर्षानंतर त्या पोझिशनला परत येतील. कारण की पैशांना मॅनेज करणं हे प्रत्येकांना प्रॉपरली जमत नाही. बरोबर. 10 वर्षांमध्ये आपण त्या लेवलला परत येऊ, तर याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. कंपाऊंडिंग हे नेक्स्ट लेवल बेनिफिट आहे. एक आपण बघितलं उदाहरण, अजून एक सांगतो. एक स्टोरी अशी आहे की एक राजा असतो आणि त्यांनी एका दुसऱ्या गावातून एका कवीला त्यांच्या प्रजामध्ये बोलवतात आणि ते कविता ऐकवायला सांगतात. ते कवी येतात, ते छानशी कविता वगैरे त्यांना ऐकवतात आणि मग ते राजा म्हणतात की बाबा आपण एवढी चांगली कविता हे केलाय तर आपण सांगा आपल्याला काय पाहिजे. तर कवी म्हणतात, मी एक फार लहान व्यक्ती आहे, मला काही अपेक्षा नाही, मला काही गरज नाही, मी आज ऐकवलं हेच माझ्यासाठी मोठं आहे. तरी राजा म्हणतात, नाही सर, आपण सांगा आपल्याला काय पाहिजे, आपण जे सांगाल ते आम्ही हे करू. तर तिथं एक चेसबोर्ड असतो. तर ते म्हणतात की एक काम करा,
चेसबोर्डमध्ये पहिल्या घरात, चेसबोर्डमध्ये 8x8चा चेसबोर्ड 64 घर असतात. पहिल्या घरामध्ये आपण एक दाणं चावलाचं ठेवा, चावलचं एक दाणं ठेवा आणि प्रत्येक घरात दुप्पट करत करत जावा आणि 64व्या घरी जेवढे दाणे होतील तेवढे मला द्या, ही एक माझी अपेक्षा आहे. राजा म्हणते एवढी छोटीशी अपेक्षा, ठीक आहे आपण लगेच पूर्ण करू. ते लगेच मंत्रीला वगैरे बोलवतात. दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4, 8, 16, 32. आता हे जेव्हा 64व्या घरापर्यंत जातं, राजा आजूबाजूच्या बाकीच्या राजांकडनं तांदूळ मागवतात, चावल मागवतात, तरीही ते पुरत नाही. ही एक रिअल लाईफ स्टोरी अशी आहे की राजा पूर्ण प्रजा जरी दिली तरीही ते 64व्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. ही कंपाऊंडिंगची खूप मोठी ताकद आहे, हे समजणं गरजेचं आहे. तर कंपाऊंडिंग हे नेक्स्ट लेवल बेनिफिट आहे. फक्त होतोय काय, चुकतो कुठं आपण, पैसे कमवायला सुरुवात करतो, आपण हे विचार करतो बचत करत जाऊ आपण नंतर. अजून तर सुरुवात झालेली आहे. 25व्या वर्षी सुरुवात झाली, 30व्या वर्षी करू, 35व्या वर्षी करू, इनफॅक्ट 40-45व्या वर्षीही आपण बचत करायला बघत नाही आणि नको असेल ते कर्ज घ्यायला बघतो, ते कर्ज घेतो आणि तिथं आपलं गणित चुकतं. हे मोठं कॅल्क्युलेशन आहे. आता तुम्ही म्हटलात की नको असेल ते कर्ज घ्यायला जातो आणि आपण तिथं चुकतो. बरोबर. आता जसा विषय चालू होता की बाबा ज्यांच्या बापदादांनी प्रॉपर्टी ठेवली असेल त्यांना टिकवता येत नाही, याच्या पाठीमागचं कारण तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं की त्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट जमत नाही. परंतु ज्यांच्याकडे नाहीच आहे अशा लोकांना कर्जाशिवाय तर पर्याय नसतो. अगदी बरोबर. मग आता स्वप्न आहेत, इच्छा आहेत, हे सगळे पूर्ण करायचे आहेत, मग अशा वेळेला कर्ज घ्यायची एक मानसिकता असते. बरोबर. कर्ज घ्यावं का नाही पहिली गोष्ट, आणि घ्यावं तर ते कशासाठी घ्यावं हा दुसरा प्रश्न. बरोबर. असं आहे सर की काही ठिकाणी असं होतं, आजकाल ईज ऑफ क्रेडिट अवेलेबल आहे. आज एक क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही 1,00,000-2 लाख रुपयाचं स्वाईप करा, क्रेडिट लिमिट घ्या, इझी वे मध्ये अवेलेबल आहे. आणि या मागं काय झालंय, भरपूर लोकांना तुम्ही बघा, मोबाईल फोन घ्यायचं असेल क्रेडिट कार्डवरती EMI वरती लगेच घेतात. आज एक मे बी 10-15 हजार कोणाचा पगार असेल आणि ऍपल फोन त्यांना आवडत असेल, 5,000-10,000 रुपये डाऊन पेमेंट करून उरलेलं EMI लावून ते लगेच कर्ज घेतात. हे कर्ज अगदी काही कामाचे नाही. तुमच्या हौशेसाठी जर तुम्ही काही कर्ज घेत असाल, इट इज नॉट रिक्वायर्ड. माझं असं सांगणं आहे, वैयक्तिक जर घर बांधत असाल, इफ यू आर कन्स्ट्रक्टिंग युअर होम, घर घेत असाल तर जर गरज असेल तर कर्ज घ्या, कारण की ती मोठी एक इन्व्हेस्टमेंट असते. शक्यतो सगळ्यांना जमणार नाही की बाबा मी माझ्याच पैशातनं पूर्ण डेट फ्री घर बांधू, तर त्या टाइमला घ्या आणि तेही त्याचं परतफेड कसं होईल याचं योग्य नियोजन करा. माझ्या इन्कमच्या अनुसार किती कर्ज मला घ्यायला पाहिजे, कसं मी ते परतफेड करू शकतो याचं प्रॉपर नियोजन करायला पाहिजे, तरच घ्या. बरं, आज आपण जे विचारला कर्ज नाही घ्यायला काय पाहिजे का, पहिली गोष्ट तर जर पैसे असतील तर काहीच गरज नाही कर्ज घ्यायची. पण बघितलं जर आज मोठमोठे बिझनेसेस, आज जेवढे कुठले मोठमोठे बिझनेसेस आहेत त्यांनी आधी कर्ज घेतलं, मग त्या पैशातून प्रगती केली आणि कर्ज आयदर परतफेड केलंय किंवा अजून कर्ज चालू आहे, पण ते परतफेड करतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की मोठ्या बिझनेससाठी कर्ज पाहिजे, अवश्य घ्या, पण त्याचे लिमिट बघा की मला त्या बिझनेसमधनं प्रॉपर आउटपुटमधनं हे सगळं रुटीन बसायला पाहिजे. नाहीतर आज मॅक्झिमम बिझनेस जे फेल होतात ना, ते कर्जाच्या पोटी फेल होतात. हे बघण्यात आलेलं आहे. कित्येक कंपन्यांना ताले लागलेले की त्यांनी कर्जाचे परतफेड करू शकले नाही किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॉपर राहिलेलं नाहीये. तर आपण हे बघणं गरजेचं आहे की कर्ज मी कशासाठी घेतोय आणि त्याची परतफेडचं नियोजन प्रॉपर आहे का, हे बघणं गरजेचं आहे. तर आपण फायनान्शियली साऊंड राहू. नाहीतर बघा, पैसे मिळवायला जेवढा टाइम लागतो ना, त्याच्यापेक्षा फार 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 कमी टाइम मध्ये घालवू शकतो. आपण कदाचित ऐकलं असणार की असं ऐकतो, यांच्याकडे एवढा पैसा आहे, 7 पिढी बसून खातील तेवढा पैसा आहे, पण दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत ते पोहोचत नाहीत. ते सोडा, दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये जर एक मुलगा चांगला असेल तर तो फायनान्शियली साऊंड बॅकग्राऊंड लाईफ लॉंग ठेवल. जर एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा मुलग्याला कदाचित काही वाईट सवय किंवा फायनान्शियल नियोजन जर जमत नसेल, 1-2 वर्षांमध्ये ते डाऊनफॉल स्टेजला येतील आणि हे होत आहे. तर लोन कधी घेणे, काय घेणे याचं नियोजन प्रॉपर असणं गरजेचं आहे. अगदी इमर्जन्सी आहे मला, से फॉर एक्झाम्पल हायर एज्युकेशन आहे, काही बंधन आहे, तेव्हा मग घ्यायला पाहिजे, पण त्याचं परतफेडचं नियोजन योग्य पाहिजे, हे बघणं गरजेचं आहे. आता कर्जावर एक विषय म्हणजे मला आठवला की बाबा कर्ज काढून भरपूर लोक आपल्या ते म्हणतात की कर्ज काढून ऋण करीन. सोशल मीडियावर आपण बघतो, कोण मोबाईल घेतला, कोण TV घेतली किंवा कोण गाडी घेतली, शो ऑफ टाईप लोक करतात. बरोबर.
किंवा मौल्यवान वस्तू घेण्यासाठी पण पैशाची गरज असते. बरोबर. पण आजकाल नेमक्या ह्या गोष्टी किंवा ह्या वस्तू कधी घ्याव्यात किंवा इनफ असा पैसा आल्यावर घ्याव्यात किंवा काय कशा घ्याव्यात हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि बेसिकली क्रिप्टो नावाचा प्रकार तर आता खूपच म्हणजे ट्रेंडिंगला होता गेल्या काही दिवसांमध्ये वगैरे. याच्यामध्ये किती पिक्चर उठली किती पिक्चर पडली देखील हे पण आपण बघितलं. तर तो पण एक नेमका विषय काय आहे एक नॉर्मल माणसाला पडतं. तर ते क्रिप्टो नावाचा प्रकार तो काय ते पण जरासं एक्सप्लेन कराल तर. हे 2 मुद्दे आहेत. मी पहिला आपला क्लिअर करतो की आपल्याला महागड्या वस्तू ज्या आपण विचारला कधी घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट असं आहे सर की लक्झरी बघा खर्च होणारच आहे. मी हे म्हणत नाही की आपले सगळे खर्च थांबवा, पण जर खर्च कंट्रोल करून ज्या काही खर्च आपल्याला अनावश्यक असतील गरज नसताना जर आपण ते करत असू तर काही खर्च जर थांबवू शकतो तर ते थांबवा. ते बारीक बारीक थांबवलेले पैसे साठलेले पैसे पुढे जाऊन खूप मोठं वेल्थ क्रिएशन करतं हे समजणं गरजेचं आहे. बरं असंही नाही की माझे स्वप्न मी पूर्ण नाही करू. पैसे कमवतोय किंवा वाढवतोय कशासाठी माझ्या स्वप्नांना पूर्ती करण्यासाठीच, पण याचं नियोजन पाहिजे सर. आपण लक्झरियस आयटम्स महागड्या वस्तू कधी घ्यायला पाहिजे. समजा तुम्हाला 1 लाख रुपयाचा मोबाईल फोन घ्यायचा आहे. जर तुम्हाला 1 लाख रुपयाचा मोबाईल फोन घ्यायचा आहे त्याच क्षणी जर तुम्ही त्याच सेम वस्तू 2 वस्तू जर अफोर्ड करू शकत असाल विदाऊट लोन तर घेण्यात काही प्रॉब्लेम नाही. इनफ तेवढा पूर्ण पैसा असेल. तुम्हाला जर 1 लाखचा फोन घ्यायचा असेल तुम्ही 2 लाख रुपये मोबाईल फोन मध्ये आजच्या आज टाकू शकताय बिन कर्ज घेता. तुमचं बाकी फायनान्शियल डिस्टर्ब न करता तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे 50 लाखाची 80 लाखाची, जर तुम्ही 2 ऍट अ टाइम अफोर्ड करू शकताय विदाऊट लोन अवश्य घ्या. पण आज आपण बघा लक्झरियस आपण जे म्हटलं शो ऑफ साठी समोरच्यांनी माझ्या शेजाऱ्यांनी 25 लाखाची गाडी घेतली, मी 35 लाख शिवाय मी गाडी घेणार नाही. बरोबर. आणि 35 लाखाची घेणार. मेंटॅलिटी झाली ही मेंटॅलिटी आहे, दिखावटी हे स्वप्न आहेत. आपण त्यांना दाखवण्यासाठी जर आपलं फायनान्शियल लाईफ खराब करतोय तर ते काहीच उपयोग नाही आहे. उलट तुम्ही शिस्तात घ्या. कदाचित प्रॉपर प्लॅनिंगनं तुम्ही 35 लाखाच्या ऐवजी 50 लाखाची गाडी घ्याल. फक्त नियोजन योग्य पाहिजे. बरोबर. म्हणजे आता जसं म्हटलं की बाबा महागड्या वस्तू घेताना पहिले तर विचार करावा. जर तेवढं म्हणजे डबल असेल तर तुम्ही सिंगलचा विचार करा. हे थोडक्यात तुम्ही सांगितलं. जो मुख्य मुद्दा एक होता किंवा क्रिप्टो करन्सीचा एक भाग आहे महत्वाचा म्हणजे जो जोडून त्यांनी विचारला होता तुम्हाला की बऱ्याचदा असं म्हणजे मध्यंतरी ते बिटकॉइन असेल इथर असेल अगदी काही पैसे म्हणजे अगदी 5-10 पैशात काही ते कॉइन्स होते 10-15-20 वर्षानंतर म्हणे असते करोडो रुपये गेलेत वगैरे म्हटलं जातं. बरोबर. रियालिटी आम्हाला माहित नाही, तुमच्याकडून जाणून घ्यायला हवं. असं आहे सर, क्रिप्टो हा प्रकार थोडासा कोविड टाइम मध्ये जास्त प्रचलित होता किंवा त्यानंतर चालला आणि इनफॅक्ट आता तो त्याचा क्रेज निघूनही गेलाय बऱ्यापैकी. क्रेज का निघून गेला? कारण की लोकांनी पैसे मिळवले नाही. आणि याच्यात काय होतं सर, आपण चुकतो कुठं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोक आमिषाला बली पडतात हे समजणं गरजेचं आहे. त्यांनी तुम्हाला दाखवलं हे रिटर्न्स आहेत, एवढ्या महिन्यात एवढ्या वर्षात तुमचे पैसे दुप्पट होणार. मी जशी ऐकलो काही इन्सिडेन्सेस असे ऐकलो महिन्याला 5% व्याज, महिन्याला 10% व्याज किंवा गाड्या वगैरे देणे. सर मला सांगा, आज तुम्ही कुठलाही बिझनेस करा, कुठलाही जॉब करा, असा कुठला जॉब किंवा बिझनेस आहे जिथं 6-8 महिने वर्षभरात तुमचे पैसे दुप्पट होतात? आज ज्या मोठमोठ्या इंडस्ट्री सेटअप आहे ज्यांनी कोट्यावधीचे पैसे आज लावलेले आहेत त्यांनाही मिनिमम एक टाइम फ्रेम लागतो ते पैसे दुप्पट करण्यासाठी. बरोबर. आणि आपण जर विचार केला की 5-6 महिन्यात माझे पैसे दुप्पट होणार आणि त्या आमिषाला बघून जर मी इन्व्हेस्ट करतो तर बली माझी पडणारच आहे हे समजणं गरजेचं आहे. त्याचं प्लॅनिंग योग्य पाहिजे. क्रिप्टो किंवा असे भरपूर चॅनल्स माध्यम आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी येतात. नंतर ही लोक किंवा हे गुंडाळून आपलेच पैसे गुंडाळून मग जातात आणि हे आपल्याला भान पडतं जेव्हा गेलं तेव्हा. आणि होतंय काय, समजा एखाद्यानं काही लॉस केलं असेल अशा काही इन्स्ट्रुमेंट मध्ये, मी लॉस केलोय हे सांगायलाही लोक बाहेर लाजतात. मी चूक केलोय हे सांगणं शक्यतो कुणाला नाही जमत नाही. अगदी बरोबर असं आहे. तर अशा कुठल्याही इन्स्ट्रुमेंट्सला बली पडू नका. हा, मला त्या टाइम फ्रेमला कितपत रिटर्न्स एक्सपेक्ट करायला पाहिजे याचंही आपण डिस्कशन बघू. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं एका छोट्याशा ब्रेक नंतर परत स्वागत करतोय. सर मगाशी जिथं आपला विषय थांबला होता तिथूनच धरून पुढे जरा घेतोय की आपण क्रिप्टोवरती चांगल्या पद्धतीने बोललात. तिथं लगेच डबल होतील पैसे नाही होतील
हेही काही माहीत नाही, किंवा कोणाचे झाले असतील नाही असतील, किती अफवा किती खऱ्या याच्यावरती तुम्ही प्रकाश टाकलाच. मला असं विचारायचं आहे, साधारणपणे बँका असतील किंवा इतर ठिकाणी असतील, इन्व्हेस्ट करताना माणसांच्या मनामध्ये एकच विचार असतो की माझे पैसे दुप्पट होतील का. बरोबर. आणि ते कसे होतील, कधी होतील. खरंच बाबा पैसे दुप्पट होतात का. मार्केटमध्ये असेल, बँकांमध्ये तर 8 वर्षांनी सांगतात किंवा काय तेही असेल, तर खरंच होतात का, खरंच होतात. असं आहे सर, प्रत्येकांना पाहिजे असतं की माझे पैसे लवकर दुप्पट व्हावे, पण जर लवकर पैसे दुप्पट करण्याच्या नादाला जर गेलो तर कदाचित खूप मोठं नुकसानही करून बसू शकतो. तर त्यासाठीही गरजेचं आहे की कितपत आपले पैसे दुप्पट होतात, कसे होतात हे समजणं गरजेचं आहे. हेराफेरी मूवीमध्ये 21 दिन में पैसा डबल सबने देखा है, पण काय झालं त्याचं हे माहीत आहे आपल्याला. ठीक आहे, ती मूवी पार्ट होती, पण आपले पैसे दुप्पट होतात याचं एक कॅल्क्युलेशन, एक सूत्र सांगतो आपल्याला. दॅट इज अ नंबर ऑफ 72. 72 भागिले जे तुम्हाला रिटर्न्स मिळतील त्यांना डिवाइड करा, जे उत्तर येणार इट इज द नंबर ऑफ इयर्स, तेवढे वर्ष लागतील तुमचे पैसे दुप्पट व्हायला. समजा जर तुम्ही 9% कुठे पैसे ठेवला, 72 भागिले 9, 9% तुम्हाला रिटर्न मिळत आहे. 72 भागिले 9 जो उत्तर येणार दॅट इज द नंबर ऑफ इयर्स, तेवढे वर्ष लागणार तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी. आता जसं से फॉर एक्झाम्पल की तुम्हाला बँकमध्ये 10% पैसे ठेवायला सांगितलं किंवा ठेवले, आता बँकेत 10% मिळत नाही, पण एक सांगितलं की समजा 10% आहे, तर 72 डिवायडेड बाय 10, 7.2 इयर्स रिक्वायर्ड टू डबल युअर मनी. तर आता असं आहे की बँकमध्ये काय इंटरेस्ट रेट चालू आहे त्याला 72 भागिले करा, जे उत्तर येईल ते आपल्याला समजेल की किती वर्षात माझे पैसे दुप्पट होत आहे. अच्छा, याच्यात आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की मी किती टाइम फ्रेम साठी कितपत रिस्क घेऊ आणि कुठं इन्व्हेस्टमेंट करू हे बघणं गरजेचं आहे. आता सर, ते करोडपती हे आपण भरपूर वेळा ऐकतो की बाबा आयुष्यात येऊन आपल्याला करोडपती व्हायचं आहे, किंवा एक स्वप्न असतं माणसाचं की पैसे किती कमवायचे तर मी करोडपती बनणार. पण एक 15-20 हजार जर एखाद्याला पगार असेल आणि त्याला एक 5-10 वर्षामध्ये जर समजा करोडपती व्हायचं असेल तर ते शक्य आहे का. सर, जर 15-20 हजार पगार असेल आणि 5-10 हजार रुपये ते बचत करत असतील, 5-1 वर्षात करोडपती होणे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. अच्छा, याच्यात कसं होऊ शकतंय काय आपण बघू. आता जर ऍसेट क्लास वाईज आपण बघितलं, नॅशनलाइज बँक एफडी आज 6-6.5% व्याज देत आहे. समजा 72 भागिले 6 जर केलं तर 12 वर्षात आपले पैसे नॅशनलाइज बँकेत आज दुप्पट होतात. 12 वर्षात. आता जर इक्विटी मार्केट बघितला तर टेंटेटिव्हली बघा, 25 वर्षाचा इतिहास जरी बघितलं तुम्ही स्टॉक मार्केटचा किंवा सिन्स इन्सेप्शन जरी बघितलं तर निफ्टी 50 टॉप 50 कंपनी जी आहेत आज भारतातल्या, ते अंदाजे 13-14% व्याज देत आहे. मी म्हणतो तेवढंही सोडा, आपण 12% धरू की बाबा 12% जर व्याज आलं तर 72 भागिले 12, 6 वर्षात आपले पैसे दुप्पट होतात. 6 वर्ष. जर इक्विटी मार्केट जर बघितलं तर टेंटेटिव्ह हे बघण्यात आलेलं आहे की 6 वर्षाच्या रेंजमध्ये आपले पैसे दुप्पट होतात. फक्त होतंय का इथं, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये 3-4 वर्षात पैसे दुप्पट होतात शेअर मार्केटमध्ये, किंवा कुठल्या कालावधीमध्ये 7-8-9 वर्ष लागतात दुप्पट व्हायला. पण एव्हरेज जर बघितलं तर 6 वर्षात दुप्पट होतं. अंदाजे 12% आपण याच्यात परतावे धरू शकतात. येणारच असं काही गॅरंटी वगैरे नाही, पण एक पास्ट परफॉर्मन्सनं जर बघितलं, निफ्टीची जी ग्रोथ रेट चालू आहे तर हे आपण अपेक्षित धरू शकतो. अच्छा, आता असं आहे, आपण जो प्रश्न विचारला की करोडपती व्हायचं आहे, तर सर्वसाधारण माणसाला करोडपती व्हायचं स्वप्न असतं. काही वर्षांआधी हा स्वप्न मोठा होता, कारण की काय होतं त्या टाइमला पैशांची जी ग्रोथ आहे आणि बाकीची जी आहे आणि आता इथनं पुढे जे होणार आहे त्याच्यात खूप डिफरन्सेस आहेत. पण एक लेमन साठी करोडपती व्हायचं स्वप्न कसं साकारू शकतो हे सांगतो. फक्त होतंय काय, मी सांगितलं, पण याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आज समजा जर तुम्ही 10,000 रुपये दर महिन्याला बचत करत गेला, दर महिन्याला 10,000, आणि एक्सपेक्ट करू की आपण 12% तुमचे पैसे वाढ होत असेल, दर महिन्याला 10,000 करताय, आणि हेही गृहीत धरू की दरवर्षी आपण 10% आपली अमाऊंट वाढ करतोय. या वर्षी 10,000 आहे, पुढच्या वर्षी 10% वाढ होणार, त्याच्या पुढच्या वर्षी अजून 10% वाढ होणार. तर पहिले 1 कोटी क्रिएट व्हायला 16 वर्ष लागतात. पहिले 1 कोटी व्हायला 16 वर्ष. 10,000 रुपयाने सुरुवात करा, दरवर्षी 10% वाढ करत जावा आपल्या गुंतवणुकीच्या अमाऊंट मध्ये, आणि हेच जर आपण 12% जर धरलं
तर 16 वर्ष लागतात पहिले 1 कोटी तयार व्हायला. आपण विचारला करोडपती, तर 16 वर्षानंतर करोडपतीचं जर स्वप्न असेल तर ते होऊ शकतं. त्याच्यात फक्त एक गोष्ट लागते, दॅट इज डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, तर होऊ शकतं. अच्छा, आता मजा सांगतो. 2 कोटी पाहिजे असतील, ह्याच पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर हे 1 कोटीची 2 कोटी व्हायला पुढे अजून फक्त 4च वर्ष लागणार आहे. 16 नाही लागणार, 4 लागणार. 4च वर्ष लागणार आहे. 20व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी होणार. अजून मजा बघा, जर तुम्हाला 5 कोटी पाहिजे असेल तर पुढच्या अजून 6 वर्षांमध्ये 26व्या वर्षानंतर तुमच्याकडे 5 कोटी होऊ शकतात. आपण विचारताय सर, एक सर्वसाधारण माणसांचा 1 कोटीचं स्वप्न, प्रॉपर नियोजन जर केलं, चिकाटी जर ठेवली, लॉंग टर्म जर थांबलो, हेही शक्य आहे. फक्त डिसिप्लिन पाहिजे. आम्ही 1 कोटीचा विचार करत होतो, तुम्ही डायरेक्ट 5 कोटीचं स्वप्न दाखवून दिलं. होतंय काय सर, हे चुकतंय कुठं कॅल्क्युलेशन, लोकांचं गणित कुठं चुकतं. आज मी स्वप्न ठेवलोय, चालू केलंय, 25, 30, 50 लाख रुपये साठले, ठीक आहे बाबा, एक 20 लाखाची गाडी घे जा. हे जर असेल तर ते होऊ शकणार नाही. चिकाटी पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, सगळं शक्य आहे. बरोबर. गाडी घ्या तुम्ही, पण जे जर कोट्यावधीचं स्वप्न असेल ते सोडून घ्या. दॅट इज टू बी प्लॅन्ड. बरोबर. आता तुम्ही जे म्हणताय ना की बाबा ठीक आहे, स्वप्न आहेत, परंतु एक डिसिप्लिन पाहिजे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष नाही, 20 वर्ष थांबायचं डिसिप्लिन पाहिजे. आता बऱ्याच जणांचं असतं, व्यवसायात असतात, काही नोकरीमध्ये असतात, काही अधिकारी असतात, या सगळ्या लेवलवरती काम करतात, आणि सगळ्यांचं असं की बाबा माझा रिटायरमेंट प्लॅन असा असायला हवा. आता तुम्ही सांगितलेला हा जर प्लॅन इम्प्लिमेंट केला तर 10,000 रुपये सुद्धा सेव्हिंग करून रिटायरमेंट प्लॅन उत्तम होऊ शकतो असे लक्षात येते. परंतु एक प्रॉपर रिटायरमेंट प्लॅन काय असावा, कधीपर्यंतचा असावा, आणि कितव्या वर्षी माणूस या सगळ्यातनं मोकळं होऊन स्वच्छंदी चांगलं जीवन जगू शकतो असं तुम्हाला वाटतं? रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सर आपण सांगितलं 5 कोटी वगैरे आपण रिटायर होऊ शकतो, पण सर त्या टाइमला 5 कोटीची तशी काही विशेष व्हॅल्यू राहणार नाही. हा, आपला आजचं खर्च किती आहे, पुढं इन्फ्लेशन, महागाई दर कितपत वाढ होणार आहे, आणि मला रिटायरमेंटसाठी किती पैसे लागणार आहे याचं नियोजन प्रॉपर करून त्याचं प्लॅनिंग सेपरेट करणं गरजेचंच आहे. होतंय काय सर, आपण जे रिटायरमेंट बद्दल विचारला ना, रिटायरमेंट प्लॅनिंग लोक करत नाही, आणि भारत सारख्या देशामध्ये हा एक मोठा फ्लॉज आहे. होतंय काय, असं गृहीत धरण्यात येतं भारतात की माझा मुलगा माझा रिटायरमेंट प्लॅन आहे, पण हे नाही आहे सर. आजच्या काळात, आधीच्या काळात हे होतं. आज आपण बघा, आपल्या आजोबांना, आपल्या वडिलांना आपण सांभाळतोय, पण माझा मुलगा मला सांभाळेल का, हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे. बरं, समजा सांभाळेल असं गृहीत धरू, पण तो उद्या जॉबसाठी फॉरेनला कुठे गेला, मग आजची एक प्रॅक्टिकल परिस्थिती अशी आहे सर, जर घरात कुणाची दुखापत होते तर ते अंत्यविधीलाही येत नाही, हे प्रॅक्टिकल सत्य आहे. येऊ शकत नाहीत, हे प्रॅक्टिकल सत्य आहे. तर जर तुम्ही असं डिपेंड राहिला की माझा मुलगा माझा रिटायरमेंट प्लॅन आहे, हे सक्सेस होऊ शकत नाही. तर त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता मला कित्येक लोक त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी, 50व्या वर्षी विचारतात की सर आता मला माझं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय, माझं मेजर सगळं झालंय. यू आर क्वाईट लेट. आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग कधी सुरुवात करायला पाहिजे, किंवा गुंतवणुकीचंच प्लॅनिंग कधी सुरुवात. आपण जर आज काही पैसे मिळवले, त्या मिळवलेल्या पैशापैकी माझी बचत किती व्हायला पाहिजे याचे नियोजन पाहिजे. हे जर असेल तर आपण चांगली वेल्थ क्रिएट करू. नाहीतर रिटायरमेंट प्लॅनिंग लोक 50-55व्या वर्षी येऊन विचारतात की सर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं, मग काही उपयोग नाही सर. तोपर्यंत चिडिया चुग गई खेत हे सीन होतं. ठीक आहे, काही ना काही आपण प्रोव्हिजन करत राहतो, पण ते सक्सेसफुल राहतील का हे बघणं गरजेचं आहे. आता सर, आता या मार्केटचा अभ्यास समजा एखाद्या माणसाला अजिबातच नाही आहे, ठीक आहे, पण त्याला इंटरेस्ट आहे या मार्केटमध्ये उतरायचं आहे, तर तशा माणसाला की ज्याला या मार्केटचा काही अभ्यास नाही आहे, त्याला ते कितपत अवघड असेल, कितपत कठीण असेल, बरोबर, त्याच्याबद्दल जरा एक्सप्लेनेशन दिलं तर. असं आहे सर, शेअर मार्केट, इक्विटी फंड, म्युच्युअल फंड जर बघितलं, हे रिस्की इन्स्ट्रुमेंट अवश्य आहे, पण जर लॉंग टर्म थांबणार असाल तर मग रिस्क नलिफाई होते, हेही आपण बघितलं. दुसरी गोष्ट, याच्यात ज्यांना काही नॉलेज नाही, काही माहिती नाही, त्यांनी काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जर लॉंग टर्म असेल, आपण थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग करून इक्विटी फंड्समध्ये पार्क करा. हळूहळू सुरुवात कमी न करा, जसं एक्सपिरियन्स येत जाईल तसं वाढवत जावा. डेटा असा आहे सर की कंपाऊंडिंगची किती ताकद आहे आपण बघितली. काही लोकांची अशी समजूत आहे की हे इक्विटी फंड्स किंवा शेअर मार्केट हा एक सट्टा बाजार आहे, हा माझ्यासाठी नाही आहे, किंवा हा जुगारचा एक प्रकार आहे. मॅक्झिमम लोक असंच बघतात, आणि
जी लोक करतात, कित्येक लोक असंही बघतात की मला लवकर पैसे मिळवायचे आहेत म्हणून मी या मार्केटमध्ये येतो, पण असं करणं काहीही उपयोग नाही आहे सर. लॉंग टर्म थांबणे हा एक मूळ मंत्र आहे वेल्थ क्रिएशनसाठी. जर तुम्ही असा विचार केला की माझे पैसे लवकर दुप्पट शेअर मार्केटमध्ये होतात, याला एक फोमो आहे सर, हा फिअर ऑफ मिसिंग आउट, की बाबा माझे मित्रांनी पैसे लावलेत, त्यांनी पैसे मिळवले आणि म्हणून मी लावतोय. पण सर जर त्यांना लॉसेस झालेले असतील ते तुम्हाला सांगितले नसतील तर काय. बरोबर. डेटा असा आहे की लोकांनी जर शेअर मार्केटमध्ये पैसे लावले, कित्येक लोक लॉसेस करतात, हाही डेटा आहे. मग एक सर्वसाधारण माणसानं काय करायला पाहिजे? म्युच्युअल फंड त्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट मार्ग आहे. म्युच्युअल फंडमध्ये होतंय काय, आपण फंड मॅनेजरचं एक्सपर्टीज घेतो, आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. आपल्याकडे डेट फंड्स, हायब्रिड फंड्स, इक्विटी फंड्स आहे. इक्विटी फंड्स म्हणजे शेअर मार्केट निगडीत फंड्स. लॉंग टर्मचा व्ह्यू असेल तर तिथं आपण थोडंसं प्लॅनिंग करू शकता. अच्छा, याच्यात असं आहे की इक्विटी फंड जर तुम्ही घेतला म्युच्युअल फंड थ्रू, याच्यात तुम्हाला विशेष काही करायची गरज नाही आहे. तुमचा पोर्टफोलिओ मध्ये प्रॉपर ॲलोकेशन बघा आणि म्युच्युअल फंड्स तुमच्या वतीनं चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतील आणि लॉंग टर्ममध्ये ती वेल्थ क्रिएशन होत राहते. आज कितपत म्युच्युअल फंडचे ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत आणि परफॉर्मन्सेस आहेत, तर एक आयडियल थेरी आपण कन्सिडर करू शकतो की हे डिपेंड करणार परत प्रत्येकांच्या टाइम फ्रेम अनुसार, प्रत्येकांच्या रिस्क ॲपेटाईटनुसार. पण ज्यांना काहीच माहीत नाही आहे त्यांना म्युच्युअल फंड, इनफॅक्ट ज्यांना माहीत जरी असेल, आता समजा मला स्टॉक मार्केटचा समजा नॉलेज आहे आणि मी वैयक्तिक करतोय आणि हेच मी म्युच्युअल फंड थ्रू करतोय, तर ते एक्सपर्ट नॉलेज, एक्सपर्ट प्रोफेशनल मॅनेजमेंट मला फार कमी खर्चात भेटतं. तर मग मी का नाही तिथे पैसे लावू, त्यांना देऊ. समजा आज मी माझा व्यवसाय करतो, आपण आपला व्यवसाय करता, कोण जॉब करतं, त्या जॉबमधनं, त्या व्यवसायामधनं सेपरेट टाइम काढून जे रिसर्च मी करणार, जे स्टॉक सिलेक्शन मी करणार, त्याच्यापेक्षा जे मोठमोठे फंड मॅनेजर्स आहेत, जे मोठमोठे चांगलं काम करत आहेत, इंडस्ट्रीचं बेस्ट रिसर्च करत आहे, त्यांना आपले पैसे द्या आणि चांगली वेल्थ क्रिएट करा, असं माझं मत आहे. तर वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. जरी लेमन असेल तर त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये प्रॉपर वेमध्ये प्लॅनिंग करून चांगली वेल्थ आपण क्रिएट करू शकतो. काही लोक हे समजतात इक्विटीमध्ये रिस्क आहे, पण मला असं सांगणं आहे, जर लॉंग टर्म थांबणार असाल 15, 20, 25 वर्ष आणि जर आपण इक्विटी फंड्समध्ये जर गुंतवणूक करत नसाल तर ती मोठी रिस्क आहे, हे समजणं गरजेचं. बरोबर. आता मला एक सर विचारायचं, तुम्ही आता जसं मगाशी म्हटलात की माणसं काही वेळेला निवडताना चुका करतात, मग ते फंड्स निवडायचे असू देत किंवा मार्केट निवडायचं असू दे, ट्रेडिंग करायचं असू दे किंवा मग SIP काही असेल, किंवा मग काही वेळेला चुकीची माणसं सुद्धा काही गोष्टी चुकीच्या वेळेनं घेऊन येतात आणि मग या सगळ्यामध्ये कोण बरोबर कोण चुकीचं हे ओळखायचं अवघड होऊन जातं. बरोबर. मग असा सगळा काळ आहे सध्याचा, म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये फसवणूक होते, काही अडचणी होतात. मग पैसा हा महत्वाचा गोष्ट आहे, मग कुठं द्यायचा, कोणाला द्यायचा हे अडचणीचं आहे. मग हे सगळं काळ आहे. मग यातून पहिली गोष्ट तर स्वतःला कसं करायचं, आणि तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी बघत असताना, या सगळ्या जगामध्ये आता वावरत असताना तुमच्या पैशांचं आर्थिक नियोजन नेमकं कसं करताय ते लागून देऊ. असं आहे सर की फिनान्शियल डिपेंडन्सी क्लिअर करण्यासाठी किंवा फिनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी मी बेसिक 3 थंब रूल फॉलो करतो. फर्स्ट वन इज SIP. आपण जसं बँकेत RD करतो सेम तसं म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला पैसे भरण्याच्या पद्धतीला SIP म्हटली जाते. बरोबर. तर माझा एक पहिलं थंब रूल आहे, मी SIP करतो. आता काही लोकांचा असाही प्रश्न असतं की मी SIP कितीची करावी. आता याचं उत्तर मीही देऊ शकणार नाही. कदाचित कोणाला 10,000ची जमेल, कोणाला 50,000ची जमेल, कोणाला 5 लाखाची जमेल. पण त्यातल्या त्यात बेअर मिनिमम 20 ते 30% अमाऊंट आपल्या उत्पन्नाच्या मला बचत करायलाच पाहिजे. आणि हे जर करत असो तर फिनान्शियली आपण वेल्थ क्रिएट हळूहळू करत जाऊ, जशी जमत असेल तशी वाढवत जावा, ते बेस्ट राहतं. तर SIP हा एक बेस्ट टूल आहे. सेकंड इज SIP हे माझं फ्युचर सिक्युअर करतं. जर मला जे काही भविष्यात खर्च येणार आहे ते सिक्युअर करतं. पण जर मला आज अचानक जर काही झालं तर इन्शुरन्सही असणं गरजेचं आहे. पण त्यासाठी इन्शुरन्समध्ये भरपूर असे प्रोडक्ट्स, भरपूर असे ऑप्शन्स आहेत. त्यातल्या त्यात एक बेस्ट कन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज टर्म प्लॅन. टर्म प्लॅनमध्ये काय होतं, आपण प्रीमियम फार कमी देतो, रिस्कवर मला मोठी भेटते. जर मला काही बरं वाईट झालं तर ते सम एश्युअर्ड माझ्या वारसाला दिलं जातं. जर काही झालं नाही तर मी जे पैसे प्रीमियम म्हणून भरलो ते मला परत येत नाही. तर टर्म प्लॅन हे एक बेस्ट कन्सेप्ट आहे. आणि थर्ड इज मेडिक्लेम. आजच्या काळात आजार एवढे वाढलेले आहेत आणि आजारांचा खर्चही वाढलेला आहे, तर एक छोट्याशा प्रीमियममध्ये मेडिक्लेम ही असणं गरजेचं आहे. तर 3 थंब रूल्स जे मी फॉलो करतो, SIP,
टर्म प्लॅन आणि मेडिक्लेम, आणि ते करून जर काही एक्स्ट्रा पैसे कधी उरले तर मी ते म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो, आपल्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये ॲड ऑन करतो. या पद्धतीनं हे काम करतो आणि माझं सजेशन असेल प्रत्येकाने हे करावं. सर तुम्ही आता एक गोष्ट बोललात, याला मला धरून विचारणं महत्त्वाचं वाटतं. तुम्ही म्हटलात की टर्म प्लॅन, SIP आणि इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावा असंही अनेक जण सांगतात. काही जण म्हणतात की काय लागतं मला इन्शुरन्सला, कुठून पैसे घालू, बँक या कंपन्यांनाच पैसे जातात किंवा वेगवेगळ्या यांना. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? खरंच कंपल्शन असावं का इन्शुरन्सच्या आता बाबतीत? म्हणजे मी इंटरप्ट करतो, माझ्यावरून उदाहरण घ्या की मी इन्शुरन्स केलेलं नाही आहे, तर अशा एका व्यक्तीला तुम्ही काय सांगाल की इन्शुरन्स बाबा खरंच कंपल्शन आहे का? आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी मला एक शिकवलंय की समजा आज मला इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि मला आता जेवायचं आहे, तर त्यांचं असं मत आहे आधी इन्शुरन्स घ्या आणि मग जेवा. आज जर या क्षणी मला जर काही बरं वाईट झालं तर माझ्या फ्युचर फॅमिलीचं काय, माझ्या फॅमिलीचं लाईफस्टाईलचं काय, ज्या फिनान्शियल पोझिशननं ते आज जगत आहेत ते पुढचं काय. SIP माझं फ्युचर सिक्युअर करणार आहे, इन्शुरन्स माझं आजही सिक्युअर करणार आहे, आणि हे दोन्हीही गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि जर कोण घेत नसेल तर, आणि जर काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट झालं, मग त्या फॅमिलीवरती जी विपदा येते ती फॅमिली समजू शकते. आणि एक बेअर मिनिमम कॉस्टमध्ये टर्म इन्शुरन्स भेटतो. इन्शुरन्समध्ये भरपूर प्रकार आहे, पण बेअर मिनिमम कॉस्टमध्ये टर्म इन्शुरन्स भेटतो. ते काय हरकत आहे घेण्यासाठी. आता मला सरांकडे मला वाटतं की त्याचा सल्ला पहिले तर घेणं महत्वाचं आहे, आणि इन्शुरन्सच्या संदर्भात आम्ही पहिला तर विचार करू असं मला तरी वाटतं. तर मला सर तुम्हाला आता एक शेवटच्या टप्प्यातला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सध्या इंडियन मार्केट जर बघितलं तर ह्या मार्केट सध्या कसं आहे आणि भविष्य भारताच्या या मार्केटचं कसं असणार आहे, जगाच्या स्पर्धेत आपला कितपत इंडियन मार्केट ग्रोथ रेट कसा असणार आहे, काय सांगाल भारतीय मार्केटबद्दल? असं आहे सर की इक्विटी मार्केट, सेन्सेक्स जो आहे 1979ला सुरू झाला, 1992 मध्ये निफ्टी लॉन्च झाला. बऱ्यापैकी यांचे जर रिटर्न्स बघितले अप्रॉक्सिमेटली 13-14% आसपास चक्रवर्ती व्याजानं आज शेअर मार्केट रिटर्न देत आहे. आज इंडियाची GDP ग्रोथ रेट जर बघितली जवळपास 7-8-9% पर्यंत आहे, विच इज वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड. एवढे हायेस्ट GDP ग्रोथ रेट कुठंच नाही आहे, म्हणून आज फॉरेन इन्व्हेस्टर्स इंडियामध्ये येऊन पैसे लावतात. ते हर्षद मेहता स्कॅम मूवी मध्ये पण एक डायलॉग आहे बघा, इंडिया पे पैसा लगा दो. ऍक्च्युली दॅट इज द केस सर, दॅट इज द थिंग वी नीड टू अंडरस्टँड. आज कुठंही डेव्हलपमेंट जी होणार आहे ती अंडर डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये होणार आहे. तर आज भारतामध्ये जे स्कोप आहे, पण 1992 मध्ये आपल्याकडे जे काही होतं, सुविधा ज्या काही होत्या, आणि तिथनं आज जे बिझनेसेस आपण सेटअप केलेत, आणि इथनं पुढे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप्ड आहे आणि जे काही होणार आहे, आणि इथनं पुढे जे बिझनेसेस चालणार आहे, तर अनुमान लावा की कुठं आपण ग्रोथ रेटमध्ये जाऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की पुढचे 20-25 वर्ष हे भारताचे आहे, आणि इंडिया पे पैसा लगा दो लॉंग टर्म के लिए, हे एक सगळ्यांना माहीत पाहिजे की आज जी ग्रोथ स्टोरी इंडियामध्ये आहे. फक्त होतंय काय, ह्या मार्केटला थोडंसं दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, लॉंग टर्मसाठी कोण थांबत नाही, आणि तिथं थोडंसं गणित चुकतं. तर ह्या पद्धतीनं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जसं आपण डिस्कशन करत होतो की कोट्याधीश व्हायचं, पहिले 1 कोटी व्हायला 16 वर्ष लागतात. ती डिसिप्लिन, ती चिकाटी पाहिजे. पण त्यानंतर 2 कोटीला 4 वर्ष, 5 कोटीला पुढे अजून 6 वर्ष, 26व्या वर्षापर्यंत 5 कोटी तयार होतात. सांगण्याचा उद्देशच आहे, पहिले 1 कोटी व्हायला ते पेशन्सचं डेडिकेशन लागतं, आणि नेक्स्ट इज व्हॉट इज हिस्ट्री, आणि वी कॅन क्रिएट इट फॉर अवर सेल्फ. तर प्रत्येकाने हे सेल्फ डिसिप्लिन स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रॉपर वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. तर एवढा छान आपला पॉडकास्ट झाला सर. म्हणजे बेसिकली एक नॉर्मल माणसाला आर्थिक दृष्ट्या की बाबा जनरली लोकांना सल्ला जर द्यायचा झाला तर नॉर्मली तुम्ही सल्ला काय द्याल? असं आहे सर, एक तर डिसिप्लिन जे आपण सांगत होतो त्यावरती चिकट राहणे. जसं आपण डिस्कशन केलं की 10,000 रुपये गुंतवले 15 वर्षांसाठी किंवा 16 वर्षांसाठी 1 कोटी तयार होतात. 10% कंपाऊंडिंग, 10% दरवर्षी आपण गुंतवणूक अमाऊंट वाढ करतोय. आता रिटर्न्स आपल्या हातात नाही आहे सर, रिटर्न्स आपण कधी आपल्या हातात धरू शकत नाही. अमाऊंट किती भरणे हे काही लेवलमध्ये आपल्या हातात आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे दॅट इज अ टाइम. कंपाऊंडिंग मध्ये जे सगळ्यात मोठं
जो रोल प्ले करतं दॅट इज टाइम. आणि जेवढं अर्ली आपण सुरुवात करू आणि जेवढं मॅक्सिमम करू तेवढं चक्रवर्ती व्याजाचं गणित ते आपल्याला भेटणार आहे. तर ते एक करत राहावा. काही सिलेक्टेड की पॉईंट्स माझ्याकडनं एक मी सजेशन देऊ इच्छितो जे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. फर्स्ट इज, आपलं उत्पन्न जेव्हा कमी असतं ना तेव्हाच बचत करायला सुरुवात करा. होतंय काय, आपण विचार करतो अजून माझं उत्पन्न कमी आहे, माझे आहे ते खर्च मी भागवू शकत नाही किंवा मी कसं तरी मॅनेज करतोय. उत्पन्न वाढल्यानंतर मी सुरुवात करतो. सर उत्पन्न वाढल्यानंतर माझी बचतीला सुरुवात होत नाही, माझे खर्चच वाढत जातात. तर जेव्हा उत्पन्न कमी असेल तेव्हापासून जर सवय लागत गेली तर ते वाढल्यानंतरही ती सवय बचतमध्येही वाढत जाते. तर उत्पन्न कमी असताना ही पहिली गोष्ट सुरू करा. नेक्स्ट इज, आपण आमिषाला बली पडतो सर. काही लोक येतात, हे प्रोडक्ट चांगलं आहे, हे एवढे रिटर्न्स मिळतील, एवढ्या लवकर मध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील, हे प्रोडक्ट्सला बली पडू नका. असे अनरेग्युलेटेड प्रोडक्ट्स कुठलेही घेऊ नका. अजून काही आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लॉंग टर्म असेल तर इक्विटी इज द की फॉर वेल्थ क्रिएशन. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज लॉंग टर्म वेटिंग अँड पेशन्स. तुम्ही जास्त काळ थांबा आणि पेशन्स ठेवा. हे जर दोन गोष्टी फॉलो केला तर खूप वेल्थ क्रिएशन आपण करू शकतो. होतंय काय सर, इक्विटीमध्ये कुठल्या वर्षी मार्केट 20, 25, 30% रिटर्न देणार, कुठल्या वर्षी 15, 20, 30% खालीही येणार. जेव्हा मार्केट वाढतं ना तेव्हा लोकांना ते वो बोलते ना मजा चाहिए लोगों को, तो मजा येतं. पण इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म वेटिंग इज क्वाईट बोरिंग. कुणाला म्हटलं तू एकच काम सतत करत जा ते बोरिंग होतं. पण दॅट कॅन क्रिएट वेल्थ. आज मला सांगा, मोठमोठे जे बिझनेसेस आहेत ते एकच काम दररोज करतात ना, ते म्हणतात काही बोरिंग आहे. मी त्याला माहिती आहे हे केल्यानंतरच पैसे मिळणार आहे. आपल्या इन्व्हेस्टमेंट बाबतच तसंच आहे. हे बोरिंग आहे, कंटाळवाणं राहील, आपलं मन भरपूरदा चंचल होईल मध्ये आधी की बाबा हे थांबवू का किंवा एकदाचे पैसे काढू का. पण जर ते वेल्थ क्रिएशन करायचं असेल ना, बोरिंग आहे, चिकाटीनं त्याला धरून राहावा. लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट होणारच आहे. मला असं सांगायचं आहे सर की आपण आपले एक्सपेन्सेस प्लॅनिंग करा आणि त्यांना योग्य हे करा. मेन म्हणजे सर होतंय काय, आज मी जे काही अमाऊंट कमवतोय, मी विचार करतोय की मी 5,000 10,000 बचत करतो. कदाचित माझी ताकद आहे 25,000 महिना बचतची. जेवढी माझी ताकद आहे ती मी करत नाही आणि तिथं कुठं ना कुठं ते थोडंसं प्रॉब्लेम, ॲक्च्युली जी वेल्थ क्रिएट व्हायला पाहिजे ना ती होत नाही. आणि होतंय काय, पैसे माझ्याकडे राहिले ना, पैसे हे चंचल असतात, मग कुठं खर्च होऊन जातात माहीत पडत नाही. आपण एक्सपेन्सेस ट्रॅक करत नाही आणि त्याचा मोठा फटका बघ आणि मग विचार करतो की अरे पैसे गेले कुठं, होते तरी पण गेले कुठं. बरोबर. ह्याचं जर नियोजन लावलं तर वेल्थ प्लॅनिंग प्रॉपर होऊ शकतं. सक्सेस डझंट कम फ्रॉम व्हॉट यू डू ओकेजनली, बट सक्सेस कम्स फ्रॉम व्हॉट यू डू कन्सिस्टंटली. तर कन्सिस्टंटली बचत करत जावा, लॉंग टर्ममध्ये खूप वेल्थ क्रिएशन होत जाईल. शॉर्टमध्ये असं सांगायचं आहे, SIP, टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम हे बेस्ट सोर्सेस आहे वेल्थ क्रिएशनचे. ते करत जावा. इन्व्हेस्टिंग इज ॲक्च्युली सिम्पल बट वी मेक इट क्वाईट कॉम्प्लिकेटेड. फार सुंदर आहे, फार सिम्पल आहे, पण आपण अनावश्यक काही ना काही विपरीत करून त्याला कॉम्प्लिकेशन करतो. माझ्यासाठी हेच सांगणं आहे की SIP करा, टर्म इन्शुरन्सेस घ्या आणि मेडिक्लेम घ्या आणि आपली लाईफ फिनान्शियली खूप स्ट्रॉंग करा. हॅपी इन्व्हेस्टिंग. थँक्यू सो मच सर. खरं तर आज मला आमच्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की तुम्हाला पण सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक हजारो प्रश्न असतात. या इन्व्हेस्टिंगच्या संदर्भानं हजारो प्रश्न असतात, SIPच्या संदर्भानं हजारो प्रश्न असतात, इन्शुरन्सच्या संदर्भानं हजारो प्रश्न असतात. मला वाटतं आजचं हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर कोणाच्याच मनामध्ये इन्व्हेस्टिंग आणि या सगळ्या संदर्भात प्रश्न राहणार नाही. आणि जो काही एक भ्रम तयार केला लोकांच्या डोळ्यासमोर तो सुद्धा एक पारदर्शकपणे बाजूला सारण्याचं काम आज चांगल्या पद्धतीनं सर तुम्ही केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन कसं असावं त्याच्यावरती एक उत्तम मार्गदर्शन आज तुमच्याकडून झालं. त्यासाठी खरंच आम्ही भाग्यवान समजेन आम्हाला की आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत इतकी महत्त्वाची माहिती आपल्या माध्यमातून हे जर आपलं फार मोठं हे आहे की आपण एक अपॉर्च्युनिटी दिला आणि आपण हे आज आता तुम्ही जे पॉडकास्ट मध्ये बोललात त्याच्यामुळे किती लोकांना अपॉर्च्युनिटी मिळणार आहे हे महत्वाचं आहे. कारण एवढी डिटेल माहिती सरांनी दिली त्यासाठी खरंच त्यांचं धन्यवाद करायला तेवढं कमी आहे. तुम्ही देखील पॉडकास्ट पूर्ण बघितला असाल, कशी वाटली माहिती किंवा कसं वाटलं पॉडकास्ट नक्की कमेंट सेशन मध्ये सांगायला विसरू नका. आणि
ऑब्व्हियसली पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक तर तुम्ही करताच. येस, आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जर कोणी आर्थिक नियोजनाबद्दल या गोष्टींबद्दल अडवत असेल तर सरांचा सल्ला त्यांच्यापर्यंत घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवा. नक्की पोहोचवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तुम्हाला सुद्धा काही सल्ला घ्यायचा असेल तर सर नक्कीच मी सरांची माहिती description box मध्ये आपण देऊ. तुम्ही उपलब्ध राहाल अशी मी विनंती करेन. जरी कोणाला सल्ला घ्यायचा असेल तर सरांच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये असतील, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी चॅनलवरती प्रेम देत आलेला आहात, असंच देत राहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत घेऊन येत राहू. धन्यवाद. धन्यवाद. ओके, डन. थँक्यू.